हॅलो. हॅलो. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग सर. सर तुमचा आवाज येत नाही सर. आवाज येत नाही इकडे. हॅलो, आवाज येतोय का? येतो येतोय ओके. हॅलो. या. हा सर, ते गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, ते एमडी अथ्रेनची केस आपल्याला रेफर केली होती. काय? एमडी अथ्रेनची केस एक रेफर केली होती आपणास ओपिनियन साठी. नो, व्हॉट वॉज द केस? सर मी दाखवतो तोपर्यंत तुम्ही बोलून घ्या सर. हा, अननोन पायरेक्सियल ओरिजिन आहे सर. त्यांचं 2 महिन्यापूर्वी काही डोळ्याला प्रॉब्लेम झाला होता. तसं बॅक हिस्ट्री आहे, पास्ट हिस्ट्री आहे की 23 इयर्स बिफोर द मायट्रल वॉल विल बी चेंज. मायट्रल वॉल चेंज झालेली होती आणि त्यानंतर आता 2 महिन्यापूर्वी त्यांना दिसायला काही प्रॉब्लेम झाला म्हणून सुयश हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करून तिथे 5 एक दिवस ट्रीटमेंट दिली, तर त्याच्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. पण नंतर घरी येण्याच्या 1 दिवसा अगोदर पासून त्यांना थोडाफार ताप राहायचा, पण तो नंतर वाढतच गेला. आता नियर अबाउट 104 फॅरेनहाइट जितका ताप कंटिन्युअस राहतोच आहे. वाल रिप्लेसमेंट आहे. सर हा वॉल रिप्लेसमेंटचा पेशंट आहे का? अगोदर झालेलं आहे वॉल रिप्लेसमेंट. हा ठीक आहे. मग सर तुमचे क्वेरीज काय असेल ना ते सरांना विचारून घ्या. सर एक जो क्वेरीज आहे ना हम लोग पूछ लेते. हॅलो. या. सर बोला बोला बोला. सर. हा, मला विचारायचं हेच आहे की मग ताप कशामुळे येतोय, कारण सगळे त्यांनी जे नाशिकला त्यानंतर धर्माधिकारी सर वगैरे जे आहेत त्यांनी दाखवून सगळं झालेलं आहे. त्यांनी सगळे अँटीबायोटिक आणि सर्व इन्व्हेस्टिगेशन करून झालेले आहेत, पण काही कुठे कारण लागत नाहीये की नेमका ताप कशामुळे येतोय. तिथे ब्लड कल्चर केलेलं आहे. हो, सगळे रिपोर्ट पाठवलेले आहेत सर. ब्लड कल्चर हॅज बीन डन. या या ब्लड कल्चर इव्हन बोन मॅरोचा रिपोर्टही केलेला आहे, तोही पाठवलेला आहे. this is a blood culture report sir. No growth after 7 days. Okay sir. Yeah. Next sir, what do you want? Dengue also is there. Bone marrow also is there. You want to see bone marrow? Bone marrow, let's see what they are writing. Hypercellular bone marrow, no malignancy. And anything you want to see? This cardiology also is there. CT abdomen also is there. CT abdomen, what is the report? Scoliotic lesions in the bone. This spleen is there. Impression, hepatomegaly, motor splenomegaly with bed. Yeah. दुसरा सर कल्चर आहे. अँटीबायोटिक डेंग्यू पण केलाय. डेंग्यू रिपोर्ट नेगेटिव्ह आहे. ECG काय आहे? सर डेंग्यू IgG is positive, IgM positive. Yeah. other what do you want to see sir? Sir 12. अरे वाह, आपके मुंडे सही से आ गए, क्या बात है? हाँ? Started coming telemedicine. Very good. Yes, came there today. मेरा कितने बजे? Sir 12. 12. Liver function क्या है? Liver function test 1.3, 0.7, 77, 5.6, 2.6. and other what do you want to see? Vitamin B12 also there. You want to see? Urine routine I want to see. The tuberculin Yes. test. Urine routine also there.
even normal. Okay. Serum LED, electrolyte. Electrolyte, serum, You have to see. potassium is low. Okay, and sodium is low. Both are low. Hyponatremia. Right. ताजे आपण लास्टला ते त्यांनी कुठलं बॅटअप दिलं होतं विटका नाही का नाही काय बघा ना आहे का नाही 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 नव्हतं ना हा तेच नाही म्हणून काचला हॅलो हा बोल हा ठीक आहे तर दुसरी कनेक्टेड सिंपल काय कनेक्टेड सिंपल काय कुठं काय आयुर्वेदिकला माहीत त्यांची इच्छा असेल तर रविवारी पण तिथे बोलू मला नाही वाटत ते जास्त म्हणजे फोटो पाहतो म्हणजे त्यांना जर काही काम करत असतील तर रविवारी बोलवा असं ठीक आहे बोलवा Yeah, I'm Dr. Desai again. Going through your various report, I have found that platelet count is on lower side. Okay. And IgM dengue is positive. Okay. So we have to consider, and tuberculin test is negative.
sonography, this one, CT chest is negative for anything. Yes. And liver functions have a little dearranged, which can happen in the dengue. So this mostly appears to be dengue. Sir, the senior physician of Sai Baba Trust Hospital, they referred them to the rheumatologist in Mumbai, Dr. Balakrishnan, to Dr. Balakrishnan. Whether we can consult him or not? You can consult, there's no doubt about nothing to say about it. But going through your profile of investigations, what I feel that it most likely to be a dengue fever. Sir, one another thing I want to talk with you that before 2 months when he is attacked by that hemorrhage in brain relating to his disturbance in the vision, that time the first time they test the dengue, that time it is negative, but after at the discharge time before just 2 days when the fever was appear, that time he again tested the dengue test, and that time that IgM IgG is positive. Now the problem lies is this, when the dengue, usually they should IgG IgM should be measured with the titer. If the titer is high and the second titer comes low, it means the dengue is no more. Okay. Yes, there is titer is lacking here, so it is difficult to definitely say. Okay. We have to have a titer. Okay. What titer, when the dengue was detected first time, what was the titer and what is now the titer? Whether titer has reduced or not, we have to decide that thing. Okay. Yeah. Okay. Then in your opinion, there may be a dengue, suspected dengue. In the view of the low platelet, and second thing is prosthetic valve itself can give infection. Should be screened again for 2D echo. If it requires transesophageal echography. They have done, sir, 2 times 2D echo. No. Apart from 2D echo, you have to do the transesophageal. Okay, transesophageal. Yes. Okay. Because if there is a small infection, focus of infection is there, we can come to know easily. Okay, ठीक. Thank you, sir. Thank you. Okay.